हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज काही जास्त नाही, बट मी म्हणजे रोजच बघते मी. पण आज जेव्हा मी ऑफिसला येते त्यावेळी मी जो कागदचा तो ब्रिज चढवते त्याच्यामध्ये ना एक फास्ट ट्रेन जाते त्या ट्रेनवर ना, आणि खूप साऱ्या बायका गर्दी तुमच्या. आणि एक विचार येतो माणसाला मनात की माणूस संसारासाठी काय काय करतो. मी म्हणत नाही माणसं करत नाही, पण बायका स्पेसिफिकली सकाळी लवकर उठून स्वतःचं जेवण बनवून मुलांचा डबा बनवून सगळं आवरून घरातून निघत होत्या, कामाला जात होत्या आणि घरी आल्यावर परत सगळं काम करतात. म्हणजे संसार हा दोघांचा असतो, पण मला वाटतं त्याच्यामध्ये एफर्ट जे असतात ना ते 70% बायका जास्त घेतात. एक्सेप्ट की पुरुष घरातनं कमावून आणतात, घरात कमावून घेतात, बायका पण आणतात, प्लस ते घरातली सगळी कामं पण करतात. म्हणजे काय आहे ना, आणि ह्याच गोष्टीमध्ये ना मला ज्या बाहेरचे लोक असतात ना त्यांचा हा एक कॉन्सेप्ट आवडतो किंवा आत्ता जे व्हायला लागले, जेणेकरून जी मुलं असतात ती पण घरात मदत करतात. नाही असं नाही आहे, पण ती फक्त मदत करतात. ते असं बोलून दाखवतात की मी तुम्हाला मदत करतो आहे. पण ह्या बायका ह्या ज्या स्वतःचं घर सोडून, ठीक आहे, लग्न करून येतात, दुसऱ्यांच्या संसाराला, दुसऱ्यांच्या घराला, ठीक आहे, आपलं घर मानतात, संसार सुरू करतात, घरातलं सगळं करतात, कामाला जातात, कामावर नेतात, परत घरातलं सगळं करतात. याच्यामध्ये मुलांचं कॉन्ट्रीब्युशन पण असतं. विचार करण्याची गोष्ट आहे की नाही? आणि प्लस एवढं सगळं करून काही काही बायका खुश नसतात, कारण का नेहमी त्यांना ऐकायला भेटतं की हा बाबा हे तुझं घर नाही आहे, हे आमचं घर आहे, आमच्या हिशोबाप्रमाणे राहायचं, तुला कामाला जायचं का नाही जायचं नव्हतं. असं मी खूप खूप बघितलं आहे, खूप साऱ्या स्टोरीज पण वाचते. मराठीमध्ये स्पेशली 2 खूप छान ॲप आहेत ज्याच्यावरती मी अशा खूप स्टोऱ्या वाचते आणि मग विचार येतो, यार ह्या मुली स्वतःचं जीवन एवढं जगून, म्हणजे स्वतःसाठी तर कमीच जगतात, बरोबर, संसारासाठी, घरासाठी, ह्याच्यामध्ये पूर्ण जगणं निघून जातं. आणि प्लस हे पण ऐकायला लागतं त्यांना. काय आयुष्य झालं आहे ना. पण ठीक आहे, काय बोलू शकतो. तसं जर तुम्ही आउट ऑफ इंडिया बघितलं तर दोघं कामाला जातात, दोघं घरी येतात, दोघं घरातली कामं डिवाईड करून करतात. तसं आपल्या इथे नाही आहे. मे बी आपल्या पालनपोषणामध्येच एवढं हे नाही आहे की मुलाने पण घरात काम करावं. आपली पुरुषप्रधान संस्कृती राहिली आहे पहिल्यापासून, पण आता थोडं चेंज होतं आहे, नाही असं नाही आहे, आता चेंज होतं आहे. त्यामुळे आताची जी मुलं आहेत जी कामाला जात आहेत ती स्वतःच्या बायकांना पण घरात काम करू लागतात, आणि विच इज व्हेरी गुड. केलं पाहिजे. नाही, घर तिच्या एकटीचं नाही, घर तुमचं आहे, ती मॅनेज करते आहे सगळं, ठीक आहे. आय नो मी जास्त बोलले असेल, पण हे माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी कोणावरती माझे पॉईंट ऑफ व्ह्यू लादत नाही आहे. जे वाटतं आहे ते मी शेअर करते. उगाच ह्याच्यावरनं हे नको व्हायला की बाबा ही अशी बोलली तशी. हे माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ठीक आहे. हे जे मी बघते मी त्याच्यावरनं सांगते. पण मी पण आता रिधानला, आतापासून रिधान घरातली थोडी थोडी कामं करायची सवय लावली आहे मी रिधानला. तो 7 वर्षाचा झाला आहे. जर घरात कधी साफसफाई असेल तर रिधान माझ्याबरोबर साफसफाई करतो. कधी कधी रिधानला मी घरातलं केर पण काढायला लावते. तो मला म्हणतो पण मम्मा मी पाण्याच्या बाटल्या पण भरतो. तर ह्या गोष्टी जर आपण आत्तापासून मुलांना सवय लावली तर मे बी उद्या जाऊन त्यांच्या बायकांना एवढं करावं लागणार नाही जेवढं आपण आता करतो, ठीक आहे. तर माझं एकच मत आहे की जी कामं तुम्ही घरातल्या मुलींना शिकवतात तीच कामं तुम्ही घरातल्या मुलांनाही शिकवा, जेणेकरून उद्या एक असं फ्युचर असेल की बाबा ती मुलगी जर ऑफिसमधून दमून आली आहे तर कमीत कमी नवऱ्याच्या हाताच्या हात तरी तिला भेटेल, ठीक आहे. तर बाकीचा व्हिडिओ संध्याकाळी शूट करते, भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो, सो मी निघाली आहे घरी, ठीक आहे. मी भरपूर वेळापासून फोटोशूट करणार होते. सॉरी, बघितलं माझं असं फंबल होतं. मी व्हिडिओ शूट करणार होते, बट द रिझन मला खूप लेट झालं. मी ना चालत होते आणि मला कळलं माझ्या फोनमधला स्पेस संपला. मला ऑफिसमधनं फोन आलेला, सो मी ठेवून दिला. व्हिडिओ शूट करायचा, व्हिडिओ शूट करता मग ते कट झालं. असं होतं माझं, ठीक आहे. तर फोनमध्ये स्पेस नव्हता, तर मी खूप साऱ्या गोष्टी डिलीट केल्या. पहिले ते सगळे व्हॉट्सअपचे चॅट क्लिअर केले, मीडिया फाईल क्लिअर केलं. चॅट नाही क्लिअर केलं, मीडिया फाईल क्लिअर केला सगळ्या. जरा व्हॉट्सअपमध्ये तर नोटिफिकेशन होतं की स्पेस, तर तो क्लीन केला. प्लस VNमध्ये जिथे मी व्हिडिओ एडिट करते तिथला फोन क्लीन केला. बाकीच्या आता गॅलरी क्लीन केली थोडीशी, तर थोडासा स्पेस झाला आहे. मी म्हटलं तर बाकीचे व्हिडिओ दुसऱ्या फोनमध्ये ट्रान्सफर करेल आणि मग तिथून हार्ड ड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करेल.
बरं पडतं. आता असे व्हिडिओ जे खूप जुने झाले आहेत ते व्हिडिओ माझ्या फोनमध्ये ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ फक्त रिधान आणि रिधानाचे आहेत. माझं काही नाही आहे त्याच्यामध्ये. माझे फोटो इवन मला आठवत नाही, मी 2 वर्षात खूप कमी फोटो काढले. नाही तर पहिले माझे खूप फोटो असायचे. बट आता जेव्हापासून रिधान झालं आहे तेव्हापासून पहिले ते काढायचे त्याचे अर्धे झाले. मग रिधान झाल्यापासून बंदच झाले. मला आठवत नाही आहे मी स्वतः असं कधी ग्रूम एक छान असा फोटो काढल्यासारखा नाही. मी लास्ट टाईम फोटो काढला तर जेव्हा मी फ्रेंड्सबरोबर बाहेर गेली तिथे पण माझ्या फ्रेंड्सने फोटो काढला. चाललं आहे सगळं असं. तर आता जाते. आणि काल मी माझं घड्याळ पुढे काढून ठेवलं माहीत नाही, पण माझा हात रिकामा आहे आणि मला माझा रिकामा हात अजिबात आवडत नाही. माझ्याकडं अजून 2 घड्याळं आहेत, पण ते म्हणतात ना एखादी फेवरेट. आणि हो, माझी सगळी घड्याळं मी घेते. मी घड्याळ कधीच कोणाला गिफ्ट करत नाही ना कधी कोणाकडून गिफ्ट घेते. द रिझन बिंग असं म्हणतात की आपला वेळ हा आपण दुसऱ्याला देऊ नये, लाईक फॉर्मॅट गिफ्टमध्ये, आणि दुसऱ्याची वेळ आपण घेऊ नये गिफ्टमध्ये. कधी कोणाची चांगली वेळ असते, कधी कोणाची वाईट वेळ असते आणि मग ते नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात. सो मी सगळ्यांना सांगेल कधी कोणाला चप्पल वॉच गिफ्ट करू नका. ठीक आहे, देवाची मूर्ती ही गिफ्ट करायची नसते. लोक चप्पल बिंग आपण कोणाला गिफ्ट करू नये त्याच्यामागे पण सायंटिफिक रिझन्स आहेत. किंवा तुम्ही असं म्हणू शकता एखाद्याला चप्पल देणं खूप साऱ्या गोष्टीत आता मराठीमध्ये म्हणजे आपल्यामध्ये म्हणतात देऊ नये कोणाला, चांगलं नसतं. कारण का जेव्हा आपली चप्पल चोरी जाते आपण म्हणतो की आपली दळिद्री गेली, तर आपण घेऊन चप्पल कोणाला देणं म्हणजे त्या माणसासाठी ते चांगलं नसतं. आता मला माहीत नाही कितपत तुम्ही लोक बिलीव्ह करता, पण मी बिलीव्ह करते. म्हणून मी लोकांना शूज किंवा वॉचेस गिफ्ट करत नाही. असं पण म्हणतात की रुमाल पण देऊ नये, भांडणं होतात. पण मला असं वाटतं की रुमाल देणं ही रुमाल खूप स्वस्त, त्यानंतर एखाद्याला गिफ्ट एवढी. बट गोष्ट गिफ्टच्या पैशांची नाही आहे. गोष्ट आहे की रुमाल इज नॉट अ थिंग टू गिफ्ट. ठीक आहे, एक हायजीनसाठी आपण आपला रुमाल वापरतो, तसं आपण कोणाला गिफ्ट करणार ते आपले हात आपले खराब हात त्याला लागणार, मग ते आपली सर्दी असेल ते उगाच त्याला ट्रान्सफर होणं, हे माझ्या मते सायंटिफिक रिझन आहे. मी सकाळी पण सांगितलं होतं, मी ज्या व्हिडिओमध्ये गोष्ट बोलते इट्स फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू, नॉट एनीवन एल्स. सो ज्यांना पण असं वाटत असेल की ही सगळ्यांच्या नाही, मी सगळ्यांच्या वाटी नाही बोलते, ह्या ज्या गोष्टी मला वाटत मी त्या हिशोबाने बोलते. ठीक आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी बोलायच्यात, पण आता घरी पळते, संध्याकाळी बोलूया. ठीक आहे, बाय गाईस. सगळं कामावरलं आहे आणि हा नजारा बघून मला इतकं बरं वाटतं ना काम झाल्यावरती, की असं वाटतं बघतच राहावं. सो किचन बर्नी ठेवायची होती, जी मेशची तिकडे ठेवली होती. सगळं किचन आवरलं आहे, आता झोपायची तयारी. कारण का सकाळी उठलं मला असं मला घाण किचन बघायला आवडत नाही, त्यामुळे हे सगळं क्लीन करून ठेवले आणि आता मी झोपणार आहे.